नमस्कार. ठाणे लाईव्हमध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे सर यांच्या माध्यमातून पालघर ठाणे ग्रामीण येथे मोफत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केल्यानंतर आता कोकणातही आपण बघू शकतो मोफत मल्टीस्पेशालिटी रुग्णालय जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे. माजी मंत्री रवींद्र चव्हाण असतील, नितेश राणे असतील, इथे आले आपल्याला पाहायला मिळत आहेत. पोलीस स्टाफ सगळा थोडा बाहेर ऑपरेशन थिएटर आहे. थोड्याच वेळात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये रुग्णालयाचे लोकार्पण होणार आहे. संपूर्ण रुग्णालयाचा आढावा घेताना मंत्री नितेश राणे असतील, सोबत माजी मंत्री रवींद्र चव्हाण आपल्याला पाहायला मिळतात. मुंबई नसल्यामुळे सरकारला अडचण झालं. फोटो मोठे लावायचे रात्री काहीच नाही मिळत. 11 वाजता बंद होऊन ग्रामीण भागामध्ये चला 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 लेबर आणि शीतल आता डायरेक्ट सभेत
तुम्ही गाडी द्या साहेब. असे मागे मागे सरका, थोडे मागे सरका. जो शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या नवीन रुग्णालयाचं बघू शकतो आपण उद्घाटन या ठिकाणी संपन्न होतं आहे. श्री भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालय रत्नागिरी येथे सुरू होते. थोड्याच वेळात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील येथे दाखल होणार आहेत आणि माजी मंत्री रवींद्र चव्हाण असतील, मंत्री नितेश राणे असतील यांच्या उपस्थितीमध्ये संपूर्ण रुग्णालयाच्या कामाची पाहणी करण्यात येते. कलेक्ट करते हैं हमारे एम्बुलेंस हर एक जिला में प्रोवाइड किया हुआ है. वहाँ से एम्बुलेंस पेशेंट को हॉस्पिटल में लाते हैं. यहाँ पे उनका ऑपरेशन, उनका रहना, उनका खाना ये सब हम फ्री ऑफ कॉस्ट उनको प्रोवाइड करते हैं. ऑपरेशन के बाद उनको दूसरे दिन घर तक छोड़ना ये हम जिला वाले फ्री कॉस्ट में करते हैं. और उनके बाद मोठ्या प्रमाणात रत्नागिरी कोकणातील नागरिक आपल्याला इथे आलेले पाहायला मिळतात. कोकणच्या विकासाचा पाया गेल्या 2 दशकांहून अधिकचा काळ रचला. दिव्य स्वप्न बघतो जे आपण कधीच पाहिलं नव्हतं. त्या स्वप्नाला सत्यात अवतरित करणारे नाव एका जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या भव्य प्रांगणामध्ये स्वागत करतोय. निराधारांचा आवाज, बहुजनांचा आवाज, समाज सेवेचं अलौकिक व्यक्तिमत्व, अफाट बळ आणि लोक कल्याणकारी कार्याचा उत्तुंगना एका उभं राहून दोन्ही हात उंचावून जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये राष्ट्राच्या पलीकडे जाऊन समाज गीत जो करणारा व्यक्तिमत्व लोक आहेत. आणि गेल्या दशकभरात त्यांच्या आवाजाने शिवाजीवर हिंदुत्वाचा सगळे पुरस्कार केला. संघटन म्हणजे काय याचं आणि संघटनाची ताकद ज्यावेळेला महाराष्ट्राला लागून दिली. महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा गरबा शिराव येथे मराठी माणसाचं, तमाम हिंदू जणांचं आणि अवघ्या अखंड भारतीयांचं संघटन ज्यांनी सामर्थ्यानिशी जोपासलं. महाराष्ट्र राज्याचे मंत्री नामदार नितेश राणे साहेब यांचे जे शुभागमन होते एका जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण राणे साहेबांचं देखील स्वागत करूया. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात ज्यांचा शब्द हा कधीही पटलाच्या बाहेर आणि अजिंक्याच्या मागे राहिला नाही. महाराष्ट्रात अनेक सत्तांचे किंग मेकर म्हणून त्यांना ओळखलं जातं. आमचे आदरणीय मार्गदर्शक, त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष आणि मंत्री साहेब आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांचे ते शुभागमन झालेलं आहे. एका जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या सर्व मान्यवरांचं रत्नागिरीच्या या पूज्य पावन ऐतिहासिक कार्यक्रमामध्ये आपण या सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत करतो. मी व्यासपीठावर अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं ही सर्व मान्यवर मंडळी आपल्याला पाहायला मिळते. व्यासपीठावर अशा कार्यक्रमाचे मुख्य अतिथी मत्स्य आणि बंदर विकास मंत्री आणि त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि गेल्या दशकभरात ज्यांच्या वक्तव्यानं आणि वक्तृत्वानं पुन्हा एकदा समाजामध्ये आणि आसमंतामध्ये नवचैतन्य भरलं. वर्गळलेला समाज जागर करण्याची ताकद, सामर्थ्य, ज्या अफाट संघटन कौशल्याचं धनी असणाऱ्या आणि जनसंपर्क ही ज्यांची ओळख म्हणून मानली जाते
ते नामदार माननीय निलेश राणे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. पुरेश एकदा आपलं शब्द सुद्धा आणि सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि मी मगाशी त्यांचा उल्लेख केला, राजकीय पटलावरचा हुकमी एका म्हणून त्यांना अवघा महाराष्ट्र खऱ्या अर्थाने ओळखतो. अनेक सत्तांचे किंग मेकर म्हणून ज्याच्या नावापुढे उपाध्या लावल्या गेल्या त्या आदरणीय नामदार श्रीमान रवींद्रजी चव्हाण साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्याचबरोबर स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे चेअरमन ऍडव्होकेट दीपकजी पटवर्धन साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर ज्यांच्या नावानं खरं तर अवघा महाराष्ट्र जिजाऊच्या माध्यमातून आरोग्याचं हे दालन आपण खुलं करतो, आम्हा सगळ्यांचेच आदरणीय व्यक्तिमत्व आणि माननीय निलेशजी साबळे साहेब यांचे वडील सन्माननीय भगवानजी साबळे साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर मातोश्री सौभाग्यवती भावनादेवी साबळे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सन्माननीय गणेशजी जोशी आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. सन्माननीय सहदेवजी बेकर साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून अनेक मान्यवर मंडळी इथे आवर्जून उपस्थित आहेत. त्या सर्व मान्यवर मंडळींचं मी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र आणि रत्नागिरी विभागाच्या वतीनं शब्दसुद्धाने मनपूर्वक स्वागत करतो. आजचा सोहळा हा तमाम रत्नागिरी वासियांसाठी खरं तर एक वेगळ्या आनंदाचं उदाहरण घेऊन आला आणि आलेल्या पाहुण्यांचं आपण औपचारिक स्वागत करणं हे आपलं इथे आणि परम कर्तव्य. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी जिजाऊ संस्थेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट महेंद्रजी मांडवकर आणि त्याचबरोबर सन्माननीय दीपकजी साबळे साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था रत्नागिरी विभागाच्या वतीनं भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब याचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करूया. एका जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या मान्यवरांना इथे सन्मानित करत आहोत. महाराष्ट्राला समृद्ध करण्याची स्वप्न आणि ते सामर्थ्य कशात घडलंय हे हेरलं त्या कोकणच्या सुपुत्रानं आणि त्यांचं नाव म्हणजे निलेशजी साबळे साहेब. त्याच्या विचारधारेमध्ये समाजाला दिशा देण्याचं काम खऱ्या अर्थानं दशकाभूत अभिनेता काळ हा सातत्याने आपण अनुभवत आलो. तुर्तास या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्यामध्ये आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नामदार निलेशजी राणे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी या सोहळ्याच्या वतीनं जिजाऊचे तालुका प्रमुख मंदारजी नाईकर आणि लांजाचे तालुका प्रमुख योगेशजी पानसाळ यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीनं आज आवर्जून वेळात वेळ काढून या कार्यक्रमासाठी खास उपस्थिती त्यांनी दर्शवली आणि त्यांचं मोलाचं मार्गदर्शन अगदी काही क्षणांमध्ये आपल्याला प्राप्त होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि या दशकभरात ज्या वेळेला या समाजावर कोणतं संकट आलं, कोणत्याही परिणामाची आणि राजकीय सत्तेची कोणतीही तमा न बाळगता सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रासमोर त्या स्वाभिमानाला जागृत करण्याचं काम ज्यांनी केलं, वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व या त्रिनेरी गुणांचा संगम ज्या एका व्यक्तिमत्वाच्या ठाई आपल्याला अनुभवायला मिळतो, एका जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सन्मानित करत आहोत महाराष्ट्र राज्याचे विद्यमान मंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार निलेशजी राणे साहेब यांचा हा यथोचित सन्मान आपण करतो. एका जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सन्मानित करूया. त्याचबरोबर सन्माननीय सहदेवजी बेकर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. या कार्यक्रमाच्या वतीनं सिद्धेशजी चिंदाणे आणि सचिन गोदाड यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आणि वंटी महाकाळ यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीनं आदरणीय सहदेवजी बेकर साहेब यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण या कार्यक्रमाच्या वतीने करत आहोत. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या मान्यवरांचा विशेष सन्मान आणि त्यांचं आदरातिथ्य आपण करत आहोत. एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. त्यानंतर या विचार मंचावर ऍडव्होकेट दीपकजी पटवर्धन साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. या सोहळ्याच्या वतीनं, या संस्थेच्या वतीनं, आपल्या कार्यक्रमाच्या वतीनं
साहिल गोरे आणि साहिल रेवाळे यांना विनंती करतो, साहिलजी गोरे आणि साहिलजी रेवाळे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते ॲडव्होकेट दीपकजी पटवर्धन साहेब, स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन या मान्यवरांचा आपण विशेष सन्मान आजच्या रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं गेल्या 50-60 वर्षांपासून ज्या आरोग्य व्यवस्थेने खऱ्या अर्थानं हा इथला प्रत्येक माणूस हा सातत्यानं आपल्याला पीडित झालेला पाहायला मिळाला. त्याचबरोबर या सोहळ्याच्या निमित्तानं विचार मंचावर सुप्रसिद्ध डॉक्टर सन्माननीय डॉक्टर सुशील कुमार मोये साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीनं दीपकजी साबरे आणि सचिन गोदाड यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते डॉक्टर मोये साहेबांचा देखील यथोचित सन्मान आपण या कार्यक्रमाच्या वतीनं मान्यवरांच्या वतीनं आपण करत आहोत. एकदा जोरदार काळाचा गजर झाला पाहिजे. खरं तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं ही सगळी माध्यमं मंडळी आम्हाला सगळ्यांच्याच विनंतीला आणि निमंत्रणाला मान देऊन आवर्जून उपस्थित आहेत. हा नृत्य सोहळा हा केवळ कॅमेऱ्याच्या लेन्सेसमध्ये आपण तो क्लिक करू शकत नाही. या क्षणाला नजरेच्या माध्यमातून हृदयाचा ठाव घेत महाराष्ट्राच्या ऐतिहासिक पर्वाचा इतिहास ज्या ज्या वेळेला लिहिला जाईल त्या भविष्य काळामध्ये सुवर्णाक्षरांमध्ये पहिलं पुष्प, पहिला अक्षर, पहिला शब्द हा 1 जून 2025 रोजी त्या रुग्णालयाच्या लोकार्पणाचा असेल. या कार्यक्रमाच्या निमित्तानं विचार मंचावर नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी उपमहापौर सन्माननीय अविनाशजी लाड साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मी संस्थेच्या वतीनं हरिश्चंद्रजी भावडे आणि सिद्धेशजी चिंदाणे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी उपमहापौर सन्माननीय अविनाशजी लाड साहेब याचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं. हो या पाठीमागे या पाठीमागे उपस्थित सर्व मान्यवरांचं मी मनापासून स्वागत करतो. अनेक मान्यवरांचा सन्मान सोहळा आपण करावा अशी साबरे साहेबांनी इच्छा व्यक्त केली होती, परंतु कार्यकर्ते म्हणतात की साहेब आपण सगळ्यांचा नंतर सन्मान करूया. सगळ्यांचे मी शब्द सुद्धा मी मनापासून स्वागत करतो. तर साहेब जिजाऊचा उपक्रम म्हटला की लोकांची अविरत आणि अफाट गर्दी हे समीकरण सातत्याने पण अनेकांच्या मनामध्ये आजही फार मोठ्या प्रमाणावर प्रश्न निर्माण होतात की जिजाऊचा आदेश यावा, जिजाऊने एखाद्या उपक्रमाचा बॅनर लावावा, त्याचा एखादा संदेश समाजातल्या कोणत्याही सामाजिक माध्यमाच्या व्यासपीठावर तो जावा आणि लोकांनी कसलाही विचार न करता त्या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद द्यावा. 20 वर्षांपासूनचं समीकरण अविरतपणे का चालू या अध्यक्षांनी उपस्थित व्यासपीठावरच्या तमाम राजकीय क्षेत्रातील महागुरूंची माहिती लावून काही शब्द इथे मात्र निश्चित उद्गारू शकतो. साहेब जिजाऊचं संघटन हे स्वतःच्या पलीकडे आहे. आजवर ज्या कोकणी माणसांना ज्यांना कळलं या कोकणामध्ये महाराष्ट्र चालवण्याची ताकद आहे. हे लोक पंजाबापासून अगदी आता 60% वर्षामध्ये आपण दाखवतो, पण इथला कोकणी माणूस चरित्राच्या जिजाऊनं राजकारणाचं बसाल कधी बसवलं नाही किंवा जिजाऊनं घोषणा देण्यासाठी कार्यकर्त्याची फौज कधी निर्माण केली नाही. साबरे साहेब इतरांपेक्षा लोकांसाठी वेगळे काय हे एका वाक्यात सांगायचं झालं तर एका लेखकाचं वाक्य मला आठवतं ते स्मरत जे इतरांनी केलं, जे सगळ्या जगाला केलं, जे अख्ख्या दुनियेला केलं ते माझ्या निलेश साबरे नावाच्या माणसाला त्या व्यक्तिमत्वाला कधी केलं नाही. पण अभिमान असा आहे जे इतरांनी केलं ते निलेश साबरे नावाच्या या महान व्यक्तिमत्वाला केलं नाही. म्हणजे साबरे साहेबांनी केलं म्हणजे साबरे
जातो मागे कॅमेऱ्याची तर चालत थांबू नका ना माझा लाईव्ह चालू असं नाही जात अधिकाऱ्यांची मागणी आणि निर्माण करण्याचे काम आज हे विराट साक्षात दर्शन तुम्हाला सगळ्यांच्या रूपात पाहायला दिसेल. अनेक मान्यवर बोलणार आहेत, त्यामुळं वेळेचं भाग आपल्या सगळ्यांची संवाद साधण्याकरता जिजाऊ संघटनेचे आणि जिजाऊ संस्थेचे महाराष्ट्र प्रवक्ते आदरणीय सुधीर जाधव यांना उपस्थितांशी संवाद साधणार. सन्माननीय अतिथी राणेसाहेब, त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके आप्पा निलेशजी सांबरे साहेब आणि उपस्थित सर्व मान्यवर, आज 1 जून रोजी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीनं श्री भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालयाचा उद्घाटन सोहळा संपन्न होतोय आणि या निमित्तानं आपण सर्व मान्यवर आणि माझे बंधू भगिनी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. खरं तर सन्माननीय निलेशजी सांबरे साहेबांनी जी चळवळ उभी केली आहे ती म्हणजे शिक्षण, सक्षमीकरण, आरोग्य, क्रीडा, रोजगार या सगळ्या विषयांवर सामाजिक काम करण्यासाठी सन्माननीय निलेशजी सांबरे साहेबांनी ही सामाजिक चळवळ उभी केली आहे. या सामाजिक चळवळीच्या निमित्तानं आम्हाला इतक्या गरिबामधली श्रीमंतामधली दरी दूर करायची आहे ना. आज समाजामध्ये जो श्रीमंत वर्ग चांगलं शिक्षण घेतोय, आमच्या गोरगरीब माणसाच्या इथल्या प्रत्येक माणसाला, विद्यार्थ्याला, विद्यार्थिनीला पण आम्हाला चांगलं शिक्षण देता यावं ही महत्वाकांक्षा घेऊन सन्माननीय निलेशजी सांबरे साहेब समाजामध्ये शिक्षणासाठी काम करतात. आज जे शिक्षण इथला श्रीमंत घेत असेल, आमचा गोरगरीब माणूस तो जर शिक्षण त्याला आपल्या मुलाला मुलीला देता येत नसेल तर ती व्यवस्था सन्माननीय निलेशजी सांबरे साहेबांनी उभी केली आहे. अगदी आपल्या कोल्हापूर मधला स्वप्नील माने नावाचा विद्यार्थी, ज्या मागासवर्ग प्रवर्गातून येणारा हा स्वप्नील माने नावाचा विद्यार्थी, ज्याला आई नाही, त्याला वडील नाही, पण त्याचा आधार होणारे सन्माननीय निलेशजी सांबरे साहेब आपल्या झडपोली तालुका विक्रमगड जिल्हा पालघर इथल्या आपल्या अकॅडमीमध्ये स्वप्नील माने नावाचे विद्यार्थी तिथे राहतात. ज्यांना आई बाप नाही, आधार नाही, शैक्षणिक जो काही सहकार्य असेल ते सगळं सहकार्य सन्माननीय निलेशजी सांबरे साहेब करतात आणि 4 वर्ष तिथं राहिल्यानंतर हा विद्यार्थी आपल्याला अधिकारी होऊन बाहेर पडलेला दिसतोय. हे यश सन्माननीय निलेशजी सांबरे साहेबांचं. आज रोहिणी बागवान असेल, इथल्या असंख्य महिला असतील, विद्यार्थिनी असतील, अशी असंख्य उदाहरणं आहेत. मला वाटतं माझ्याकडे वेळ कमी आहे, पण असे असंख्य उदाहरणं आहेत का त्यांचे उद्धारकर्ते सन्माननीय निलेशजी सांबरे साहेब झाले आणि आम्हाला याचा सार्थ अभिमान आहे. स्वप्नील माने नावाचे जे IPS या ठिकाणी जे आपल्याला मिळाले, या देशाला मिळाले, ते सन्माननीय निलेशजी सांबरे साहेबांच्या माध्यमातून जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेची ही सगळी देण आहे आणि असे अधिकारी घडवण्याचं काम आपल्याला प्रत्येकाला या ठिकाणी करावं लागेल. आणि म्हणून मी मगाशी आपल्याला म्हणतो की आपल्याला समाजासाठी योगदान जर द्यायचं असेल, आमच्या गोरगरीब विद्यार्थ्याला जर पुढे घेऊन जायचं असेल तर निश्चित प्रकारे त्याच्यावर आपली जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था काम करते. सन्माननीय लोकनेते कर्मवीर कोकण रत्न निलेशजी सांबरे साहेब काम करतायत. सन्माननीय निलेशजी सांबरे साहेब राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचा विचारांचा वारसा घेऊन काम करतायत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा वारसा घेऊन काम करतायत आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली शिक्षणाची चळवळ घेऊन समाजामध्ये काम करतायत. या कामाला आपण ही प्रत्येकानं वाढवण्याचं योगदान द्यायचं आहे, एवढी मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा जिजाऊ संस्था व जिजाऊ संघटनेच्या वतीनं मी शब्द सुमनाने सरचं स्वागत करतो. जाता जाता मी आदरणीय आप्पा आपलं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो, कारण की या आमच्या कोकणवासियांसाठी आपण जो काही शैक्षणिक आधार दिलाय आणि ज्या आरोग्याची सेवा या ठिकाणी उपलब्ध करून दिले, मला वाटतं आम्हाला माणसातला देव जर कोणी बघायचा असेल तर तो फक्त आणि फक्त सन्माननीय निलेशजी सांबरे साहेबांकडे बघितल्यानंतर आम्हाला पाहायला मिळतोय. आणि म्हणून आम्ही देव पाहिला नाही, भाऊराव पाटील म्हटले
गोरगरिबांसाठी काम करतो तो मात्र आमच्यासाठी देव आहे आणि असा देव माणूस आम्ही सन्माननीय सांबरे साहेबांच्या रूपाने पाहिला. एवढंच या ठिकाणी सांगतो, थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ. मनापासून धन्यवाद सुजयजी. निश्चितपणानं आपल्या बोलण्यातली तळमळ आणि देव माणसाबद्दलचं हे सगळं मत मनोगत हे साक्षात निश्चितपणानं असं म्हणतात ना की तुमचे शब्द किती बोलके आहेत, तुमचं वक्तृत्व किती काळजाला भिडतं, यापेक्षा तुमच्या कर्तृत्वानं एकदा बोलायला सुरुवात केली की जगातला महान वक्ता देखील तुमच्या कर्तृत्वापुढे टीका पडत असतो. पण आजवर सत्तेसाठी लाचार होणारी अनेक माणसं आजच्या राजकारणात आपल्याला पाहायला मिळतात. सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊन स्वतःच्या व्यक्तिमत्वाची उंची वाढवणारी माणसं आपल्याला पाहायला मिळतात. पण निडर बेडर निर्धास्त हो ज्या व्यक्तिमत्वाचं रक्त ज्यांच्या अंगात आहे, ज्याला महाराष्ट्रासमोर स्वाभिमान काय असतं हे दाखवलं, ज्याच्या मुखातून निघालेला शब्द एका नव्या चळवळीचा आघात, यलगार, आरंभ आणि प्रारंभ हा सातत्याने करणारा ठरतो. गेल्या 20 वर्षांपासून ज्या घराण्याशी म्हणजे महाराष्ट्रात सातत्याने मी म्हणतो की स्वाभिमानी घराणा म्हणून ज्या व्यक्तिमत्वाकडे पाहतो ते आदरणीय आमदार नारायणजी राणे साहेब आणि सांबरे साहेबांचे संबंध गेल्या 20 वर्षांपासून ते सातत्याने राहिलेत, मार्गदर्शन करत राहिलेत आणि त्याच तालमीतनं खऱ्या अर्थानं ही समाजसेवेची कास धरली. आज त्याच राणे घराण्यातील एक कळपणारा सूर्य ज्याच्या वक्तृत्वानं कर्तृत्व नेतृत्व याचा संगम साधत